हॅलो हाय नमस्कार. मी अमृता आपल्या अमृता वारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम करते. आणि बघू शकता माझ्या टेरेसवरून आज सनसेट किती भारी दिसतंय. खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. एकदम मस्त दिसतंय सनसेट. आणि संध्याकाळच्या वेळी टेरेसवरती एकदम फ्रेश आणि छान वाटतं. म्हणून आज संध्याकाळच्या वेळी वरती आलेले. म्हटलं चला इथूनच आपल्या व्लॉगची सुरुवात करावी. घसा खूप जास्त बसलेला आहे, सर्दी खोकला आहे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. आणि आज इथं टेरेसवर आल्यानंतर ना मला एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या. म्हणजे 13 वर्षापूर्वी, आता 13 वर्ष झालं मी लग्न करून अंकलेश्वरला आलेली. 13 वर्षापूर्वी ना जेव्हा मी लग्न करून इकडे आले होते ना, तेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती. म्हणजे माझे सासू सासरे 2 नंदा आहे असं होतं. आणि मग तेव्हा मी लग्न करून आले होते ना, तेव्हा मला अजिबात करमत नव्हतं. आणि संध्याकाळच्या वेळी अशीच मी टेरेसवर यायचे आणि चारही बाजूला बघायचे. आणि असं वाटायचं की कुठं असेल माझं गाव, कुठं असेल माझी आई, माझं घर. अशी इकडे तिकडे बघत राहायचे आणि मला काहीच अंदाज लागत नव्हता. इतके डोळे भरून यायचे आणि इतकं रडू यायचं ना, मला खूप रडू यायचं. आणि वरती येऊन मी एकटी एकटी रडत बसायची. खाली मला म्हणजे सगळ्यांसमोर नाही काही बोलता येत नव्हतं. आणि रडलं तरी पण मग असं वाटायचं की या लोकांना काय वाटेल, यांनी हिला काय त्रास आहे का वगैरे, असं रडते म्हणून. म्हणून मग मी वरती टेरेसवर येऊन एकटी एकटीच रडायचे. आज मला असं आठवलं. आणि आता 13 वर्षानंतर मला असं वाटतं की इथली बॉसच आहे मी आता. हे सगळं अंकलेश्वर माझंच आहे. बघा म्हणजे वेळ किती महत्त्वाची अशी असते. योग्य वेळ आली की सगळं काही ठीक होऊन जातं. आणि मला इतकं आपलंसं वाटतं ना, आता असं वाटतच नाही की इकडे गुजरातमध्ये मी, आपल्याकडचं कोणी नाही एवढ्या लांब, असं अजिबात वाटत नाही मला. एकदम म्हणजे आपल्यासारखं कधी लक्षात पण येत नाही की मी इथं येईन काय येईन असं तसं. इथले लोक, हे अंकलेश्वर, माझं घर, म्हणजे माझं एकदम आपलंसं होऊन गेले सगळं. असं अजिबात मला काहीच वाटत नाही इकडेन तिकडेन, असं काहीच नाही वाटत. खूप छान वाटतं. आणि माझ्या घरात माझा खूप जास्त जीव आहे. म्हणजे प्रत्येक गृहिणींचा असतो, कारण ती घरासाठी खूप वेळ देत असते. त्याच्यामुळं प्रत्येक गृहिणीला असंच असतं, घरामध्ये खूप जीव असतो. बाहेर जायचं म्हटलं की पाय निघत नाही बाहेर, हे करूया ते करूया असं होतं. माझं पण तसंच आहे. आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते तुम्हाला. बघा, मी जेव्हा इथे लग्न करून आले होते ना नवीन नवीन, तेव्हा एवढी घरं नव्हती इथं. म्हणजे थोडं थोडं खुल्लं ग्राउंड होतं, प्लॉट होते खाली. आता बघा इतकं गच्च भरलेलं आहे की कुठं जागाच राहिलेली नाही आहे मोकळी. सगळीकडे बिल्डिंग झालेले आहेत, घरं झालेले आहेत, नवीन नवीन सोसायट्या, कॉम्प्लेक्स वगैरे असं झालेलं आहे इकडे. आणि खूप गच्च भरून गेलेले. बघा किती म्हणजे किती फरक आहे ना. मोठे मोठे मॉल झालेले डायरेक्ट असं झालेले. अंकलेश्वरमध्ये खूप चेंज होऊन गेला. आणि एकदम मला ना आता माझं आपलंसं वाटायला लागले अंकलेश्वर. आणि बघा इथं बघू शकता तुम्ही, आज ना मी, रविवार आहे आज, तसं तर वरची क्लिनिंग केली. आणि ह्या ग्लास ना, गॉगल ग्लास असल्यामुळं रात्री लाईट चालू केला का बाहेरून दिसतं म्हणून पडदे वगैरे बंदच करून ठेवते मी. आणि आज रविवारी कसं होतं ना, दीदींची मला थोडीशी मदत होते किचनमध्ये वगैरे, म्हणून मग मी रविवारी वरची क्लिनिंग करत असते. कारण मग एकटीला खूप लोड होतो. दीदींनी थोडंफार जरी खालचं केलं ना काम, तरीसुद्धा मी वरचं फटाफट करून घेते. किचनमध्ये वगैरे मदत होते मला. बेडशीट वगैरे इथले काढले. आणि या खिडक्यांच्या आतमध्ये जी जाळी आहे ना, त्या जाळ्यासुद्धा महिन्यातून खूप साफ करावं लागतं, नाही तर त्याच्यावर धूळ बसते अशी चिटकून चिटकून आणि खूप खराब दिसतं. बेडशीट घेऊन आले होते काढून खाली, म्हटलं लगेचच धुवून टाकायचं, उद्या सकाळचं काम कमी होईल. आणि असे खूप सारे कपडे एकसाथ काढले ना धुवायला, तर वाळायला टाकायला जागा पुरत नाही. पाणी आलेलं होतं, सोसायटीचं पाणी आमचं 2 टाईम येतं, संध्याकाळच्या वेळी पण आलेलं होतं. म्हणून लगेचच वरचे बेडशीट आणि मशीनचं कापड होतं, एक मशीन झाकायचं, ते सगळं धुवून टाकलं. आणि दीदींची चालू आहे तयारी भटुरे बनवायच्या. आज ना आमच्याकडे छोले भटुरेचा बेत आहे. म्हणजे छोले टाकलेत त्यांनी बॉईल करायला. आणि मला भाजीपाला आणायला सुद्धा जायचं आहे आज. म्हणजे रोज कसं भाजीपाला आणायला आजच जायचं, कारण असं की आज दीदी आहेत म्हणून जाणार आहे मी आजच भाजीपाला आणायला. म्हणजे दीदींनी फक्त भाजी जरी केली तरी मला खूप आधार होतो, नाही तर भाजीपाला घेऊन येऊन परत स्वयंपाक करणं खूप जीवावर येतं. म्हणून मग शक्यतो मी ज्या दिवशी दीदी घरी असतात त्या दिवशी माझी एक्स्ट्राची कामं करत असते. मुलांसाठी केला होता 4 वाजता नाश्ता, फ्राईड राईस बनवला होता, तो काढून ठेवला, कारण आता याच कढईत आपल्याला बनवायचे. तर छोले दीदींना खूप छान बनवतात छोलेची भाजी. मग दीदींना म्हटलं तुम्हीच बनवा छोलेची भाजी. थोडीशीच बनवायची होती. दुपारचा वरण भातसुद्धा शिल्लक होता थोडासा. म्हणून मग आता मायली की आम्ही डिस्कस करतोय काय करायचं काय नाही. आणि त्यांची ना आज लहान मुलांची सगळ्यांची मिळून पार्टी होती. सगळ्यांनी मिळून घरूनच काय काय बनवून घेऊन गेले होते आणि एकत्र मिळून खाल्लं होतं. तर मी माझ्या मुलांसाठी फ्राईड राईस बनवून दिला होता, कोणी बटाटा भुंगरा आणला होता, कोणी मॅगी आणली होती, कोणी पास्ता आणला होता, असं होतं. तर मग म्हटलं आता चहा ठेवावा इकडे, गरमागरम चहा घेऊया आणि नंतर मग आपल्या कामाला सुरुवात करूया. तर इकडे भटुरेसाठीचं पीठ घेतले बघा. याच्यामध्ये मी थोडासा रवा, मैदा घेतला आहे, थोडासा रवा टाकला आहे, तेलाचं मोहन आणि दही घातलेलं आहे आणि नमक.
तर तुम्ही कसे करता ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं दीदींची तयारी चालू आहे भाजीची. छोले पण छान शिजलेले आहेत आणि आता हे पीठ तिंबून ठेवणारे मी झाकून आणि जाणारे भाजीपाला आणायला. तिथून आल्याच्या नंतर मग तोपर्यंत छान भिजेले हे, मग गरम गरम भटुरे बनवून घेईल असा विचार केलेला आहे. दीदींना म्हटलं तुम्ही भाजी बनवून ठेवा, फक्त भटुरे आलं की मी आता बनवेन. दीदी छोलेची भाजी बनवतायत, मी आल्यानंतर भटुरे बनवणार आहे. म्हणजे आता मला जायचे भाजीपाला आणायला तिकडच्या लांबच्या जरा भाजी मार्केटला, कारण इथे GIDC भाजी मार्केटमध्ये भाज्या जरा महाग भेटतात, म्हणून मग तिकडे जाणार आहे. ऑटोने जाणार आहे मी संध्याकाळच्या वेळी, काही स्कूटी वगैरे चालवत नाही. तर तिथून यायला 1 तासभर लागेल. जाताना मी ऑटोने जाणार आहे, येताना त्यांच्यासोबत येणार आहे. तर मग पुढचा व्लॉग भाजीपाला घेऊन आल्यावर कंटिन्यू करते. आल्याबरोबर घेतले भटुरे तळायला. दीदी एकट्याच बनवत होत्या, त्यांना म्हटलं चला मी लाटून देते, तुम्ही तळा फटाफट. तोपर्यंत तिकडे त्या तिघांना बसवलं जेवायला आणि भटुरे एकदम मस्त फुगलेले होते, खूप छान झाले होते. आणि मी पहिल्यांदाच बनवले होते भटुरे. याच्या अगोदर दीदींनी बनवले होते एकदा, पण मी ते बघितले पण नव्हते कसे बनवले ते, आणि छान झालेले. तिकडं गरम गरम यांना वाढलं जेवायला, म्हटलं तुम्ही गरम गरम खाऊन घ्या. आणि शिवांशला पण आवडले, मुलांना आवडले. मुलांना तर असं काही वेगळं करतो तेव्हा आवडतंच, त्यांना खातात ते आवडीने, त्यात काही डाऊटच नाही. यांची तब्येत थोडीशी बरी नव्हती, त्याच्यामुळे त्यांना असं तळलेलं खायला नको वाटत होतं. आणि बघू शकता तुम्ही, हा परवाचा व्हिडिओ मी आज एडिट करते, तर परवा छान आवाज होता आणि आज काय होऊन गेलं आमचं, नेमकं थोडीफार तब्येत बिघडायला आणि हे भटुरे बनवायला गाठ पडली आणि हे खाऊन सगळं आमचं जिकडं तिकडं झालं. जेवण खाऊन झाल्यानंतर निवांतपणे हा आणलेला भाजीपाला ठेवायला घेतला, कारण भाजीपाला घेऊन आल्यानंतर अगोदर जेवणं करून घेतली. नंतर मग म्हटलं चला आता ही आणलेली भाजी व्यवस्थित ठेवावी. तसं तर मेथी आणि कोथिंबीर नव्हती, नाहीतर मला 12 वाजले असते ते नीट करून ठेवता, कारण पालेभाज्यांना लगेचच साफ करून ठेवाव्या लागतात, त्या जास्त वेळ आपण वर नाही ठेवू शकत, असं होतं, नाही तर खराब होऊन जातात त्या भाज्या. सगळ्या भाज्या काढून ठेवल्या. आणि यावेळेस ना, या सीझनमधली शेवटची पावभाजी मला बनवायची होती. म्हणजे आता थंडी कमी झालेली आणि उन्हाळ्याला सुरुवात होते, तर म्हटलं चला एकदा पावभाजी बनवून घ्यावी. त्याचबरोबर गाजरंसुद्धा आणले, म्हणलं या सीझनचा शेवटचा गाजराचा हलवाही बनवून घ्यावा, म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये भाजीपाला आणलेला आहे. बीट आणि रताळेसुद्धा आणले होते. याला थोडीशी माती चिटकलेली होती, म्हणून हे धुवून ठेवलं सकाळपर्यंत. चांगलं कोरडं झालं की नंतर फ्रीजमध्ये ठेवेल. वाटाणे आता सकाळी सोलणारे, कारण आता 11 वाजून गेलेले आहेत, म्हणून मग ते असेच ठेवते. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. चला मग बाय.